सोलापूर बाजारात लाल कांद्याची 25,000 क्विंटलची आवक झाली. सरासरी 1,800 रुपये दर मिळाला. लासलगाव बाजारात 11,000 क्विंटलची आवक झाली. सरासरी 2,270 रुपये दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील बाजार समितीत 19,989 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,799 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 53,855 क्विंटल आवक झाली. त्याला साधारणपणे 5,462 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. राज्य सरकारनं शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसानं यंदा ऊसाचं आणि पर्यायानं साखरेचं उत्पादन घटलंय. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 8.5 लाख टन ऊसाचं कमी गाळप झालंय, तर साखर उत्पादनात 13,29,000 क्विंटलनं घट झाल्याचं दिसून येत आहे. प्रशांत कोरटकरनं कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर 11 मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. पत्नी आणि वकिलाचा माध्यमांसमोर येऊन कोरटकर भूमिका मांडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना खाकी गणवेश परिधान करणं बंधनकारक आहे. गणवेशासोबतच नावाची प्लेट, बिल्ला आणि ओळखपत्र सुद्धा सोबत ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा चर्चेत आलाय. दरम्यान कायद्यात काही बदल करून शक्ती कायदा लवकरच अंमलात आणला जाईल अशी माहिती मेघना बोर्डीकरांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते मनोज पिंगळे यांच्या वकिलांनी दिली. या प्रकरणी पुढची सुनावणी मे महिन्यात होणार आहे. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलं. या धोरणासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक धोरणाबाबतच्या तज्ज्ञ सल्लागारपदी सोलापूरकर यांची निवड झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी निषेध व्यक्त केला. ही शिवभक्तांची क्रूर थट्टा असल्याचं म्हणत अंधारेंनी या निवडीला विरोध केलाय. महानगरपालिकेनं पुण्याचं सांस्कृतिक धोरण आखलं ही चांगली गोष्ट आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची सल्लागारपदी नेमणूक करून त्याला राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या वाशी गावात यात्रेच्या मानपानावरून झालेल्या वादातनं जिल्हा बँकेतील माजी संचालकांच्या घराची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. पालखी सोहळ्याचा वाद मिटवताना एका बाजूच्या जमावानं हल्ला केला. या प्रकरणी करवीर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नाशिक शहरात गावगुंडांनी हैदोस घातला. नाशिक पुणे रोडवरच्या मेघराज बेकरीची तोडफोड करत हातात तलवारी घेऊन या गुंडांकडून दहशत माजवण्यात आली. दिवसाढवळ्या तोडफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरच्या अंजिराची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली. ही अभिमानाची बाब आहे. या यशामागे अंजिराच्या शेतीत काबाड कष्ट करणारे शेतकरी आणि फळबागेचं धोरण दूरदृष्टीनं राबवणारे शरद पवार यांचं मोठं योगदान आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांवरील बंदीचा ठराव अखेर रद्द करण्यात आला. मढी ग्रामसभेचा हा निर्णय नियमबाह्य असल्याचा अहवाल पंचायत समितीने दिला होता. या अहवालानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. फेब्रुवारी महिना संपताच आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे. आता थेट इथून कोल्हापूर, जयपूर सोबतच ठिकठिकाणी झेपावता येणार आहे. इयत्ता 10वीच्या 1 मार्च रोजी उर्दू माध्यमाच्या 3ऱ्या पेपरला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथल्या एका परीक्षा केंद्रावरती मोठा गोंधळ उडाला. या परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेल्या इंग्रजी विषयाचा पेपर देण्याऐवजी इंग्रजी माध्यमातील प्रथम भाषेचा पेपर दिला गेला. ही बाब परीक्षा हॉलमधल्या परीक्षार्थींनी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याची दखल घेतली नाही असा आरोप परीक्षार्थींनी केला. जळगावात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास महानाट्यातून सादर करण्यात आला. महानाट्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा पार पडला. मंदिराला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्तानं देहू संस्थानची बैठक पार पडली. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यासह देहूच्या विश्वस्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर बीज सोहळा येत्या 16 मार्चला संपन्न होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या लांबीकरणासाठी 28 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून ते 2 मार्च दरम्यान विशेष ब्लॉक आहे। या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरती अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर अनेक उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। गोरगरिबांचा दिवाळी दसरा निवडणूक वर्षामध्ये गोड करणाऱ्या आनंदाचा शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागलाय। महायुती सरकारनं 2022 साली सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आली आहे। यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानंच खरेदी कराव्या लागणार आहेत। न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदासाठी भरती केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत। यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणारे, महाराष्ट्रामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। अंमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळला तर त्याला थेट बडतर्फ करण्यात यावं, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाली आहे। भारती विद्यापीठ परिसरात भारतनगर इथे 10 ते 12 गाड्या फोडण्यात आल्यात। यामध्ये काही दुचाकी आहेत, रिक्षा, टेम्पो आहे, 4 चाकीचा देखील समावेश आहे। अज्ञात व्यक्तीनं पुन्हा तोडफोड केली आहे। या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे। याआधी सुद्धा अनेक अशा गावगुंडांना शिक्षा करण्याच्या उद्देशाखाली त्यांची गावातनं धिंड काढण्यात आली। अनेक वेगवेगळे प्रकार, युक्त्या यासाठी लढवल्या जातात, मात्र तरी देखील हा प्रकार काही कमी होताना दिसत नाहीये। पुन्हा एकदा पुण्यातल्या भारती विद्यापीठ भागामध्ये काही 4 चाकी, काही रिक्षा, काही दुचाकी यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। खडकवासला प्रकल्पातील धरण साठा लक्षात घेता पुणे शहराचं पाणी कायम ठेवण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार सुमारे 21 टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार आहे। राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पात फेब्रुवारी अखेर एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 58.68% पाणी साठा आहे। गत 10 वर्षात फेब्रुवारी अखेर सरासरी 46.99% पाणी साठा असतो। यंदा सरासरीच्या 11.69% जास्त पाणी साठा आहे। मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामासाठी महानगरपालिकेनं काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप वारंवार होत आहेत, मात्र ते सर्व आरोप तथ्यहीन असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनानं केलाय। अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय। पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून 4 वर्ष लोटली, तरी सुधारित अहवालाला आता वर्ष होत आले। त्यानंतरही राज्य सरकारच्या दप्तरी या महत्त्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीनच आहे।